तर प्रॉपर्टी नंबर 4 लिहून घ्या सर्वांनी. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx equal to integration from 0 to a f of a minus x dx f of a minus x dx. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचे प्रॉपर्टी नंबर 4. तर इथं बघा आपण काय करूया, RHS न स्टार्ट करतो. म्हणजेच स्टेप फर्स्ट LHS इक्वल टू RHS काय ना, RHS इक्वल टू LHS काय. तर बघा बरं काय दिली RHS. RHS इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम याला आपण काय कन्सिडर करूया RHS ला I. तर RHS इक्वल टू लेट I इक्वल टू, तर व्यवस्थित लिहूया आपण. हे दिलेलं इंटिग्रेशन आहे. म्हणजे RHS इक्वल टू लेट I इक्वल टू काय दिले RHS इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a minus x dx. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. तर हे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करायचे. तर बघा तर पुट आपल्याला f म्हणजे फंक्शन काय पुट करावं लागेल t. म्हणजे पुट a minus x equal to t. मग ह्याला डिफरन्शिएट करावं विथ रिस्पेक्ट टू x. काय राहील, a चं डेरिव्हेटिव्ह काही कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज, कोण सांगेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 मायनस x चं काय येईल dx. आणि की x चं 1 येईल, 1 into dx येईल, dx equal to dt. ऍक्च्युअली dt by dx आहे, तो काय होऊन जाईल dx, इकडं मल्टिप्लाय होईल. मग 0 मायनस dx काय येईल, दिस इम्प्लाइज मायनस dx इक्वल टू मायनस dt. दिस इम्प्लाइज LHS चा साइन मी RHS ला शिफ्ट करतो. म्हणजे dx इक्वल टू मायनस dt. dx इक्वल टू मायनस dt. पण डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो त्यावेळेस व्हॅल्यू काय होती, लिमिटची चेंज होते. मग इथे एक नोट लिहून घेतो बघा. इन डेफिनाइट इंटिग्रल, एक नोट लिहून घ्या. इन डेफिनाइट इंटिग्रल when substitution method is used, when substitution method is used, then value of limits gets changed. Then value of limits gets changed. Then value of limits gets changed. तर ही नोट आहे. तर हे तुम्ही प्रूफ मध्ये लिहू नका, मी समजण्यासाठी लिहिलेलं आहे. बघा सबस्टिट्यूशन केलं, आपण पुट केलं म्हणजे लिमिटची व्हॅल्यू चेंज होईल. म्हणजेच व्हेन आता हे x चं लिमिट दिले बरोबर, x इक्वल टू a टू x इक्वल टू 0 टू x इक्वल टू a. म्हणजे फ्रॉम a टू b. मग when x इक्वल टू 0 then पुट म्हटलंय तिथं पुट करूया व्हॅल्यू x ची. काय then a as it is मायनस x काय पुट करतोय आपण 0. म्हणजे जी a minus 0 equal to t. म्हणजेच काय, this implies a minus 0 is a equal to t. Similarly upper limit काय आहे, when x equal to a then upper limit a पुट करायचं. a x ची व्हॅल्यू काय पुट करूयात आपण a. म्हणजे जी a minus a equal to t. This implies a minus a is 0 equal to t. म्हणजे आता लिमिट्स कसं चेंज होईल बघा बरं. मग काय म्हणूया इथं, त्याला म्हणूया आपण पुट केले त्याला स्टेप 2, त्याला म्हणूया स्टेप 3. आपल्याकडे स्टेप आहे, मग त्याला म्हणूया स्टेप 2. मग स्टेप 3 काय, then 1 becomes म्हणजे रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू 1 मध्ये पुट करूया.
म्हणजे what is step number 3 is, अरे then integral 1 becomes, बघा बरं, x equal to 0 to a, x equal to 0 to a becomes a to 0, अरे 0 to a becomes a to 0, बदललं का लिमिट, म्हणजेच काय I equal to 0 to a becomes a to 0 f of a minus x काय पुट केला रे आपण, रिप्लेस a minus x by t म्हणजे जी f of t and dx becomes, अरे dx becomes minus dt, dx becomes minus of dt. आता हे मायनस साइन बाहेर काढूया, म्हणजे काही मायनस ऑफ a to 0 f of t dt, बरोबर. मग आपण एक प्रॉपर्टी बघितली होती बघा, कारण की इथे आपल्याला प्लस साइन पाहिजे, मायनस नको आहे, म्हणजेच कोणती प्रॉपर्टी आहे, इंटिग्रेशन फ्रॉम a to t f of x dx इज, जर प्लस आपल्याला मायनस करायचे तर काय करतो, अप्पर लिमिटला बनवतो लोअर लिमिट आणि लोअर लिमिटला बनवतो अप्पर लिमिट, f of x dx. यूज प्रॉपर्टी नंबर 1, ही प्रॉपर्टी 1 आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जर मायनस आपल्याला प्लस करायचे, बरोबर, मायनसचं प्लस, तर काय अप्पर लिमिट बिकम्स लोअर लिमिट आणि लोअर लिमिट बिकम्स अप्पर लिमिट, म्हणजे इंटरचेंज करा, a to 0 becomes 0 to a f of t dt, f of t dt. आणि आपण प्रॉपर्टी 2 बघितली होती, डेफिनाइट इंटिग्रल इज इनव्हेरियंट ऑफ पॅरामीटर, म्हणजे जर आपण a to b f of x dx चं जर इंटिग्रेशन काढलं तर ते सेम काय मिळतं, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of t dt. जरी डेफिनाइट इंटिग्रलला आपण विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट केलं, बरोबर, तरी व्हॅल्यू तीच येते, जरी विथ रिस्पेक्ट टू t इंटिग्रेट केलं तरी व्हॅल्यू तीच येते, कारण की डेफिनाइट इंटिग्रल इज इनव्हेरियंट ऑफ पॅरामीटर. मग इथं आपण ही प्रॉपर्टी यूज केली, प्रॉपर्टी नंबर 2. मग काय करूया, t ला रिप्लेस करूया x न, म्हणजेच काही 0 to a f of x dx. बघा बरं मिळाले का LHS, 0 to a f of x dx, and which is clearly LHS. I काय कन्सिडर केला होता आपण, RHS, म्हणजे RHS equal to LHS. therefore काय रे, म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx is integration from 0 to a f of a minus x dx. म्हणजे जरी आपण इथं काय करायचं, x ला रिप्लेस करायचं a minus x न, व्हॅल्यू सेम येते इंटिग्रेशनची, लिमिट सेम. तर सर्वांनी प्रॉपर्टी लिहून घ्या, एकदम इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. तर 7 प्रॉपर्टी आहेत टोटल, तर बोर्डाला 7 पैकी एक प्रॉपर्टी विचारतात प्रूव्ह करण्यासाठी, एकदम इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. तर सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या, आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.